सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मित्रानेच मित्राची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे। युवराज प्रभुलिंग स्वामी वय वर्ष 20 राहणार शिवगंगानगर शेळगी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे। किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून रिक्षा चालक मित्राची हत्या केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। ही हत्या 28 डिसेंबर रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे। याबाबत नागेश प्रभुलिंग स्वामी वय वर्ष 18 राहणार शिवगंगानगर याने दिलेल्या फिर्यादीवरून विजय उर्फ सोनू बनसोडे वय वर्ष 19 राहणार आदर्शनगर शेळगी अन्य एक अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार युवराज स्वामी हा रिक्षा चालवून कुटुंबाला हातभार लावत होता। तो सकाळी 8 वाजता नेहमीप्रमाणे रिक्षा क्रमांक MH13 5777 घेऊन घराबाहेर पडला। त्यानंतर तो दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास व्यवसाय करून घरी आला। भाड्यातून मिळालेले 300 रुपये त्याने घर खर्चासाठी बहीण लक्ष्मी हिच्याकडे दिले। काही वेळाने युवराजला मित्र सोनू बनसोडे याचा फोन आल्यानंतर मी बाहेर जातो असे म्हणून तो घराबाहेर पडला। पायी चालत तो मित्र विजय उर्फ सोनू बनसोडे आणि एक अल्पवयीन मुलगा या दोघांच्या मोटरसायकलवर बसून गेला। सायंकाळ होऊनही युवराज परत न आल्याने वडील आणि भाऊ नागेश यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली। रात्री 10:30 वाजता तो आणि त्याचे मित्र नेहमी बसत असलेल्या निर्मल डेव्हलपर्सच्या मोकळ्या जागेत गेले। तेव्हा युवराज स्वामी हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला। युवराजचा मृतदेह पाहून कुटुंबियांना धक्का बसला। त्यानंतर सोलापूर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिघेही एकमेकांचे चांगले मित्र होते, मात्र यापूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले होते। रात्री दारू पिण्याचा प्लॅन करून तिघे दुपारीच मोटरसायकलवरून गेले होते। दारू पित असताना पूर्वीच्या भांडणाचा विषय तिघांमध्ये निघाल्यानंतर त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला आणि दोघांनी स्टीलच्या स्टँडने कपाळावर वार करून त्याची हत्या केली।